नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी मनोज निवाते तुमचं मनापासून स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मी आलो आहे ताईच्या घरी। सो आता ताईच्या घरी ताई वगैरे निघतात वगैरे, कारण त्यांचं लेडीज लोकांचं तुम्हाला माहिती आहे की किती नटापटा असतं, किती काय काय असतं, मेकअप वगैरे अँड ऑल। सो त्यांचं मेकअप वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही निघतोय स्वामी समर्थांच्या मठामध्ये, जो की नालासोपारा वेस्टला नवीन झालं तिथे, आणि त्याच्याच बाजूला अंडरग्राउंड गणपती आहे। तो गणपतीच्या मंदिरात पण जाणार, तिथे दर्शन वगैरे घेणार आणि तिकडून बघूया काय प्लॅन होतंय ते। सो गाईज, मी बाहेर आलोय कारण लिफ्ट बोलवायची आणि लिफ्ट वगैरे आलेली आहे, जे अजून आलेली नाहीत। हो, फायनली आलेत। हाय, चला तर ही लोक आलेली आहेत आणि आम्ही चाललोय आता इथून खाली। माझा नवीन लुक कसा दिसतोय सांगा तुम्ही मला। एकदम थोडा शॅम्पू टाइपच केलाय। सो चला खाली भेटल्यावरती निघूया। आम्ही आता चाललो आहोत अंडरग्राउंड गणपती टेम्पलच्या इथे। फायनली गाईज, आम्ही चाललोय अंडरग्राउंड टेम्पल मंदिरच्या इथे आणि स्वामी समर्थांच्या मठाच्या इथे। ते दोन्ही बाजूबाजूलाच आहेत, तर आम्ही त्याच रोडला चाललोय आतमध्ये। सो इथून तुम्ही रिक्षा वगैरे करू शकता। जर तुम्ही बाहेरून जर बसने आलात तर तुम्ही रिक्षा वगैरे करू शकता आतमध्ये यायला, आणि नालासोपारा स्टेशनवरून तुम्ही बसने येऊ शकता, असं ऑप्शन आहेत। पण आम्ही कसं डायरेक्टली गाडी घेऊन येतो ना, सो त्याच्यामुळे आम्हाला ते इझी पडतं। तर मित्रांनो, ह्या साईडला आलोय। या साईडला थोडासा कच्चा रोड आहे, पण गाड्या वगैरे येतात, पायी वगैरे चालत आलं तरी काय हरकत नाही। एवढा पण कच्चा आहे तरी पण व्यवस्थित आहे। आणि आपण पोचलेलो आहे अंडरग्राउंड गणपती आणि स्वामी समर्थांच्या मठाच्या इकडे। गाड्या वगैरे पार्किंग करतात आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये चालत जायचं। फायनली गाईज, आम्ही मठामध्ये पोहोचलो आहे। हा पाठीमागे मठ आहे आणि जाऊन आम्ही आता दर्शन घेतो। सो चला। सो फायनली गाईज, चाललो आहे आम्ही आतमध्ये। या साईडला असं सुंदर असं बसायला वगैरे आहे, जी कोणी लोक अशी येतील त्या साईडला, लहान मुलांसाठी वगैरे मस्त असं आहे। सो आज गुरुवार असल्यामुळे थोडीफार क्राऊड आहे। या साईडला गणपती मंदिर आहे छोटंसं, आणि या साईडला मठ आहे। तर आपण मठामध्ये वगैरे जाऊया आता।
आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर इथे पहिले ओटी वगैरे घ्यावं लागते, जे काय आहे ते. नंतर मग जाऊन पाया वगैरे भरावे लागते. आता बाहेर या साईडला प्रसाद वगैरे असते दर गुरुवारची. आणि आता आम्ही चाललोय अंडरग्राउंड टेम्पलमध्ये. हां हां इथे नाही खायचं, तिकडेच खाते. इकडे गणपतीमध्ये घेऊन जाण्यासाठी ओटी वगैरे असते.
फायनली काही दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. आम्ही इथून आता निघतोय. सो मजा मस्ती वगैरे पण करून झालेली आहे. बाईने थोडीशी जे लहान मुलांसाठी जे होतं ॲक्टिव्हिटीज ते वगैरे केला. आणि समोर आहे फूड फॅक्टरी. ताई काहीतरी घ्यायला गेले. इथे जे तुम्हाला काय पाहिजे ते मिळून जाईल. फरसाण, चिवडा, चकली, वेफर्स, भाकरवडी अँड ऑल. इथे त्यांचं आउटलेट आहे, म्हणजे फॅक्टरी टाईप आहे. इथे बनतं आणि डायरेक्ट ह्या साईडला विकतात. तर तुम्हाला होलसेलमध्ये वगैरे जर काय पाहिजे असेल तर इथे कॉन्टॅक्ट करू शकता, घेऊ शकता. श्री स्वामी समर्थ मठांच्या बाजूला. फायनली काही शॉपिंग वगैरे झालेली आहे. जी ताईला खायला पाहिजे ती ताईने घेतलेलं आहे. आणि आता आम्ही इथून निघू घरी. केस माझी केस छोटी कापले कसे वाटतात यार. स्टार्ट. गाडी वगैरे लावली पार्किंगला. गाडी पार्क. सो आम्ही आलोय आता साईबाबा मंदिरात. दर गुरुवारी जसं की मठामध्ये जातो तसंच साईबाबा मंदिरात पण आल्यावरती इकडे पाया वगैरे पडतो. सो ह्या जे चेअर वगैरे लावलेत त्या जेवणासाठी. म्हणजे दुपारचा इथे देखील महाप्रसाद असतो. सो फायनली काहीच आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आहे. एकदम भारी नाश्ता होता. मेंदूवडा वगैरे खाल्ला आम्ही.
जाम मजा आली. अनुग्रह हॉटेलचं नाव. जर इकडे नालासोपारा नागेंद्रपाडा या साईडला जर राहत असाल नक्की विजिट करा. फायनली गाईज घरी पोचलो आहे आणि आता थोडा वेळ आराम करणार. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सी यू.